नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, WRD विभाग म्हणजे जलसंपदा विभागाची फार महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे विभागाची जी लिस्ट आहे ती WRD विभागाची 3ऱ्या क्रमांकाची लिस्ट DB करता लागलेली आहे. ठीक आहे, भरपूर लोकांचे प्रश्न येईल की सर DB करता जी लिस्ट लागलेली आहे ती साईडवरती अपलोड झालेली नाही. तर मित्रांनो, ही दुसऱ्या सोर्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेली आहे. साईडवर सुद्धा अपलोड होईल, परंतु थोडा वेळ लागेल. ठीक आहे, तर मित्रांनो, महत्त्वाची अपडेट म्हणजे 34 लोकांच्या नावांची यादी इथे जाहीर झालेली आहे. सुरुवातीला तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला 34 लोकांची नावे दिसणार आहेत आणि ह्या 34 लोकांची नावे खाली पण दिलेली आहे. ते कॅटेगरी वाईज आणि मार्क वाईज तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, तर चॅनलशी जे आहे ते निगडीत राहत चला मित्रांनो. नेमकी अपडेट माहिती आता तुमच्यासमोर WRD विभाग किंवा कोणताही विभाग असो, सरळ सेवा असो, MPSC असो, UPSC असो, सर्वांची अपडेट माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. कारण की डेट जे दिली जात आहे फार कमी डेट तुम्हाला DB साठी दिली जात आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अपडेट राहणे गरजेचे आहे. ठीक आहे, तर टेलिग्राम चॅनल ज्यांनी कोणी जॉईन केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर जॉईन करून घ्या. सर्वप्रथम जे लिस्ट आहे आपण टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. आता व्हिडिओ बनवायला घेण्या अगोदर मी जे लिस्ट आहे ते सकाळीच टेलिग्राम चॅनलला टाकलेली होती. काही लोकांनी बघितली असेल, कदाचित काही लोकांनी बघितली नसेल, काही लोक व्हिडिओची प्रतीक्षा करत असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्याकरता आहे, शेवटपर्यंत नक्की बघा, फार महत्त्वाची अपडेट आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग. ठीक आहे, तर यांची ही लिस्ट आहे आणि दिनांक जे आहे 25/7/2024 ही लिस्ट आहे, म्हणजे कालच्या तारखेची लिस्ट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये टोटल 34 लोकांची नावे तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचे जे नाव आहे ते नितीन भगवानराव आहे आणि नितीन भगवानराव, आणि अखेरच्या क्रमांकाचे जे नाव आहे ते पूजा कांबळे नावांच्या विद्यार्थिनीचं नाव आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, सर्व नावे आपण याच्यात वाचणार नाही. तर तुम्हाला जी लिस्ट आहे ते तुम्ही टेलिग्राम चॅनलला मी ऑलरेडी टाकली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. टेलिग्रामची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, विषय काय आहे तर जलसंपदा विभाग सरळ सेवा भरती 2023 कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबतचा विषय आहे. संवर्ग आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व कालवा निरीक्षक मौजेदार दप्तर कारकून. ठीक आहे, तर कोणत्या लोकांना उपस्थित राहायचं आहे? स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व कालवा निरीक्षक मौजेदार दप्तर व कारकून. ठीक आहे, तर ते ज्या लोकांची नावे याच्यामध्ये आहेत त्याच लोकांना उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे, संदर्भ दिलेला आहे, संदर्भ तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. याच्यानंतर जो मित्रांनो मजकूर आहे तो वाचूया. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की जलसंपदा विभागातील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रिया अंतर्गत या परिमंडळांतर्गत खालील यादीतील उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात येत आहे. ठीक आहे, उपरोक्त उमेदवारांची कागदपत्र तपासणीसाठी अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग, जुन्या हायकोर्टच्या मागे स्नेहनगर छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे, एकदा परत ॲड्रेस बघा मित्रांनो. उपस्थित राहण्याचे जे ठिकाण आहे अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग, जुन्या हायकोर्टच्या मागे स्नेहनगर छत्रपती संभाजीनगर येथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे, नवीन कागदपत्र तपासणी सुधारित पत्रक आहे दिनांक 26/7/2024. ठीक आहे, DB क्रमांक आहे ते 3 DB जी लिस्ट आहे 3ऱ्या क्रमांकाची लिस्ट आहे. ठीक आहे, या कार्यालयात दिनांक 26/7/2024 रोजी सकाळी 11 वाजता ते दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान तपासणी सूची मूळ कागदपत्र 2 साक्षांकित 70% तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे, तर 26 तारखेला तुम्हाला म्हणजे आजच्याच दिवशी तुम्हाला मित्रांनो उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे, म्हणजे 26 तारखेला तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता, काल लिस्ट यांनी पब्लिश केली आणि लगेच तुरंत म्हणजे सकाळीच तुम्हाला इथं उपस्थित राहण्याकरता बोलावलेलं आहे. म्हणजे किती फास्ट जी आहे ती इथे याद्या लावण्याची आणि जी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. परंतु डिपार्टमेंटला थोडं समजायला हवं मित्रांनो, कारण की भरपूर विद्यार्थी आहेत ते बाहेरचे देखील असतात, काही विद्यार्थी दूरसुद्धा राहत असतात. त्याच्यामुळे लगेच कालच्या तारखेला तुम्ही लीड देता आणि लगेच जे आहे ते 26 तारखेला लोकांना उपस्थित राहायला सांगता. तर पावसाच्या दिवस असल्यामुळे जे आहे लोकांना थोडी जे आहे ते त्रास होऊ शकतो याच्यामध्ये, कारण की भरपूर लोक जे आहेत ते बाहेरसुद्धा राहतात, त्याच्यामुळे त्यांना जो पोहोचण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही बाकीचे आहे ते हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी. ठीक आहे, तर या कार्यालयात दिनांक 26/7/2024 रोजी सकाळी 11 वाजता म्हणजे आजच्याच दिवशी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. 11 ते दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान तुमची तपासणी मूळ कागदपत्रासह व 2 साक्षांकित प्रतीसह होणार आहे. ठीक आहे, तर मूळ कागदपत्र जेवढे काही असेल तुम्ही सर्व घेऊन जा. सोबतच तुम्हाला 2 जे आहे ते झेरॉक्स पंच ठेवायचे आहे, सेल्फ अटेस्टेड केलेले, आणि
ह्याच्यात जे दिलेलं नाही मित्रांनो, तुम्हाला ओळखपत्र जसं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, वोटिंग कार्ड असेल, बँकेचे पासबुक असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, हे सगळं तुम्हाला याच्यापैकी कोणतेही 2 ओळखपत्र सोबत ठेवायचे आहे आणि 2 त्यांचे झेरॉक्स काढायचे आहे. सोबतच तुम्हाला अलीकडल्या 2 पासपोर्ट साईज फोटोसुद्धा सोबत ठेवायचे आहे. ठीक आहे, याच्यात दिलेलं नसेल तरी घेऊन जा. ठीक आहे, जे उमेदवार कागदपत्र तपासणीस गैरहजर राहतील अथवा कागदपत्राची पूर्तता न केल्यास अशा उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच भविष्यात याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही. ठीक आहे, तर आता मित्रांनो प्रश्न असा आहे की जे विद्यार्थी बाहेर राहत असेल, म्हणजे बाहेरचे जे विद्यार्थी असेल, समजा कोणी 200 किलोमीटरवर असेल, कोणी 300 किलोमीटरवर असेल आणि त्यांना समजा आज ही लिस्ट माहीत झालेली असेल किंवा काल त्यांनी लक्ष दिलेलं नसेल, अपडेट नसेल, आज माहीत झाली असेल तर त्यांना पोहोचणे थोडं अशक्य होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हेल्पलाईन नंबरला मित्रांनो कॉल करा. ठीक आहे, कारण की तुमचे नुकसान याच्यामध्ये होऊ शकते. नंतर याच्यामध्ये उमेदवारांच्या कागदपत्र तपासणी दिनांक 26/7/2024 यादी क्रमांक 3. ठीक आहे, 3ऱ्या क्रमांकाची यादी, याच्या अगोदर 2 क्रमांकाच्या याद्यांचे जे व्हेरिफिकेशन आहे ते झालेलं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला DB3 अनुक्रमांक, नंतर मेरिट नंबर, दुसऱ्या नंबरचा कॉलम, कॅन्डिडेट फुल नेम, नंतर जेंडर, कास्ट आणि मार्क. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे आहे कॉलम बघायला मिळणार आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम जो प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी आहे, मेरिट नंबर त्यांचा 309 आहे आणि नितीन चांदोरकर असे नाव आहे त्यांचे. तर त्याच्यामध्ये तो मेल कॅन्डिडेट आहे, अदर ब्लॅकवर्ड क्लासमधून, OBCमधून आणि 163.22 मार्क त्यांना आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही आपली कॅटेगरी आणि इथे नाव बघू शकता मित्रांनो. प्रत्येकाचं नाव वाचणं शक्य नाही, त्याच्यामुळे तुम्हाला इथे स्वतः बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर मित्रांनो सर्वात शेवटचा कॅन्डिडेट पाहणार आहोत. सर्वात शेवटचे जे कॅन्डिडेट राहणार आहेत, तर सर्व शेवटचे कॅन्डिडेट 34व्या नंबरचे आहे, पूजा कांबळे नावांची. त्यांना 164.84 मार्क आहे, SC फिमेल आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही लिस्ट आहे मित्रांनो. तर सर्वांना सांगू इच्छितो, जे काही तुमचे मित्र किंवा मैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा किंवा हा मेसेज पोचवा मित्रांनो, कारण की आजची जी डेट आहे ती डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता देण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही जे आहे ते अपडेट राहत चला मित्रांनो. अपडेट जर राहिले नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते. ठीक आहे, काल लिस्ट यांनी पब्लिश केली 25/7/2024 आणि लगेच तुम्हाला 26 तारखेला DBला बोलावलेलं आहे. ठीक आहे, तर अशी अपडेट माहिती तुम्हाला वारंवार जर पाहिजे असेल किंवा वेळेवर पाहिजे असेल तर चॅनलशी निगडीत राहा. सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की आपला जो चॅनल आहे टेलिग्राम चॅनल, त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा, कारण की सर्वप्रथम लिस्ट आपण तिथेच टाकत असतो. ठीक आहे, तर ज्यांना कोणाला टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे असेल, व्हिडिओची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सोबतच आपण ज्या लाडकी बहीण योजना आहे मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. ज्यांचे फॉर्म नामंजूर झाले असेल किंवा ज्यांना कोणाला आपल्या फॉर्मच्या अपडेट चेक करायची असेल, स्टेटस चेक करायचं असेल, त्यांनी हा व्हिडिओ बघा. जर मंजूर झाले असेल तर चांगली गोष्ट आहे, नामंजूर झाले असेल तर काय करायचं आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे. ठीक आहे, तर आणखी भरपूर काही अपडेट आहे मित्रांनो. हे अपडेट आता तुम्हाला इथे बघायला मिळणारच आहे. सोबतच बाकीच्या विषयाचा सुद्धा अपडेट आहे, जसा रेल्वेच्या सुद्धा जागा निघालेल्या आहे, महानगरपालिकेचे अपडेट आहे, त्याच्यावरती तर मी व्हिडिओ आता बनवणारच, परंतु ऑलरेडी त्या टेलिग्राम चॅनलला मी टाकलेलं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला शेअर नक्की करा, आपल्या गरजू मित्रांपर्यंत पोचवा आणि व्हिडिओला असेच जे आहे ते प्रेम देत चला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.